नमस्कार मंडळी, आणि तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे स्टोरीटेल कट्ट्यावरती. मी आहे उर्मिला निंबाळकर आणि आज आपल्या बरोबर सगळे सिक्रेट्स. येस, मला असं ना सगळं आधी काही होणार आहे याचं सांगणारे, भविष्यवाणी सांगणारे असे जर कोणी भेटले ना तर मला इतकी मजा येते ना. तर आपल्या स्टोरीटेलच्या ऍपवरती जो खजिना येणार आहे, येस, पुढची कोणती कोणती कमाल पुस्तकं येणार आहेत याच्याविषयी चर्चा करण्यासाठी माझ्या बरोबर दोन, ऑफकोर्स स्टोरीटेल मधले कमाल माझे दोन मित्र, त्याच्यातला एक जास्त जवळचा घरातलाच म्हणजे असा माझा नवरा, पब्लिशर मॅनेजर सुकीर्त आणि प्रसाद मिरासदार, ज्यांच्याबरोबर आपण संदीप खरेंबरोबर गप्पा मारलेल्या तेच ते. येस, तुम्हाला आठवत असेल आणि नसेल आठवत तर चूक आहे, जाऊन लगेच एपिसोड ऐकायचा. येस, तर हे दोन पब्लिशर्स आलेले आहेत आणि ते धमाल पुस्तकांचा खजिना घेऊन स्टोरीटेल ऍपवरती येतात. त्यामुळे हा सगळा पुढचा सगळा कसं काय काय होणार आहे, कशी कशी पुस्तकं येणार आहेत, काय काय आम्हाला ऐकायला मिळणार आहे, हे सगळे सिक्रेट्स विचारण्यासाठी हा महिना संपताना पुढच्या महिन्यात काय काय येणार आहे असा हा एपिसोड. त्यामुळे ऐकत राहा. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्ही युट्यूब पाहत असाल, नेटफ्लिक्स, अमेझॉन, हॉटस्टार, हे सगळं तुमचं पाहणं चालूच असेल. युट्यूबवरती सुद्धा मंथली फेवरेट्स नावाचा प्रकार असतो की महिन्याभरामध्ये मला कोणत्या कोणत्या गोष्टी आवडल्या किंवा पुढच्या महिन्यामध्ये जे जे होणार आहे त्याचं आपण आधीच कसं काय प्रॉडक्ट्स वापरू शकतो, विकत घेऊ शकतो, काय काय करायला हवं, कशी कशी तयारी करायला हवी, हे सगळं आपण पाहत असतो. आणि नेटफ्लिक्सवरती तर नवीन नवीन काय काय येणार आहेत याचे कित्येक व्हिडिओज असतात. तसंच आपल्याला पुस्तकांचं पण प्लॅनिंग करायला पाहिजे ना, की काय काय कमाल पुस्तकं आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. म्हणूनच आता ऑक्टोबरमध्ये फक्त नवरात्र नाहीये, फक्त पाऊस नाहीये, आणि आता दिवाळी तर आलेलीच आहे, त्यामुळे शॉपिंग वगैरे सगळं चालूच असणार आहे. पण त्याच्याबरोबर कोणती कोणती पुस्तकं ऐकायला मिळणार आहेत हे मला विचारायचंय सर्वात आधी प्रसाद मिरासदार यांना, की आम्हाला काय काय कमाल ऐकायला मिळणार आहे हे आम्हाला जरा सांगा. उर्मिला, हा महिना ऑक्टोबरचा महिना. येस, प्रामुख्याने 2 ऑक्टोबर ही महात्मा गांधींची यावेळेला 150वी जयंती आहे. वा. तर त्यानिमित्ताने स्टोरीटेल वरती त्यांचे माय एक्सपेरिमेंट्स ऑफ ट्रूथ, इंग्रजी मधलं त्यांचे आत्मचरित्र हे ऑडिओमध्ये येत आहे. क्या बात आहे. आणि ते नक्कीच सगळ्यांनी ऐकावं असं आहे. गांधी जयंती निमित्त तर नक्कीच आहे, पण गांधींबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर हे ओरिजिनल पुस्तक जे आहे ते ऐकायला पाहिजे. त्याचप्रमाणे शिकागोमध्ये विवेकानंदांनी जे भाषण केलं होतं तर ते लेक्चर्स सुद्धा आपल्याकडे आहेत. आणि स्टोरीटेलचं वैशिष्ट्य असं की विवेकानंद खूप मोठ्या प्रमाणावर सर्च पण केला जातो आणि ऐकला पण जातो. अगदी. Sample complete. Ready to continue?